एका पॅनमध्ये थोडंसं तूप टाकून त्यामध्ये 3 वाटी बारीक केलेलं खोबरं, ओलं खोबरं टाकायचं आणि त्याला व्यवस्थित 2 ते 3 मिनिटं लो फ्लेमवरती परतवून घ्यायचं, जेणेकरून कच्चेपणा त्यातून निघून जाईल। या पद्धतीने भाजल्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी दूध टाकायचं, हे ऑप्शनल आहे। त्यालाही एकजीव करून घ्यायचं आणि त्यानंतर 1 वाटी गूळ टाकायचा। तुम्ही इथे साखरसुद्धा वापरू शकता, 1.5 वाटी। त्यानंतर इथे 2 चमचे साखर टाकली आहे लहान चमच्यानी आणि त्याला संपूर्ण एकजीव केलं आहे आणि याला 2 ते 3 मिनिटं लो फ्लेमवरती व्यवस्थित असं घ्यायचं आणि हे सगळं लो फ्लेमवरच करायचं। त्याचसोबत यामध्ये विलायची पूड टाकली आहे। हे सगळं मिश्रण एकजीव करून याचा गोळा होईपर्यंतच याला शिजवायचं। आता याचा गोळा तयार होत आहे, तर एका प्लेटमध्ये किंवा ज्या भांड्यामध्ये तुम्हाला वड्या थापायच्या असतील त्याला तूप लावून असं व्यवस्थित वाटीने आणि उलटण्याने व्यवस्थित त्याला थापून घ्यायचं। नंतर 10 मिनिटांनी त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या। अगदी नरम आणि चवीला एकदम उत्कृष्ट अशा लागणाऱ्या नारळाच्या वड्या तयार आहे। तुम्ही याला शिऱ्यासारखं सुद्धा खाऊ शकता।